नमस्ते मुलांनो, आज आपण इयत्ता 6वीचं प्रकरण 5वं दशांश अपूर्णांक याचा अभ्यास करणार आहोत मुलांनो। दशांक अपूर्णांकाचे भागाकार म्हणजे आपण दशांक अपूर्णांकाची बेरीज बघितली, वजाबाकी बघितली आणि गुणाकार सुद्धा बघितलेला आहे। तर मुलांनो आता आपल्याला त्याचा अपूर्णांकाचा भागाकार बघायचा आहे। आपण पाहिले आहे की अपूर्णांकाचा भागाकार करताना पहिल्या अपूर्णांकाला दुसऱ्या अपूर्णांकाच्या गुणाकार व्यस्ताने गुणायची असते। आता बघा आपण बघितलेलं आहे मुलांनो की अपूर्णांकाचा भागाकार करताना पहिल्या अपूर्णांकाला दुसऱ्या अपूर्णांकाच्या गुणाकार व्यस्ताने गुणायचे असते। तर बघा गुणाकार व्यस्त काय असते ते आपल्याला माहित आहे, आपण बघितलेलं आहे। तर गुणाकार व्यस्तामध्ये आपण काय करतो मुलांनो, जसं अंशाची आणि छेदाची अदलाबदली होते। तर आता आपल्याला भागाकार जो बघायचा आहे तर लक्षात ठेवा की अपूर्णांकाचा भागाकार करताना पहिल्या अपूर्णांकाला जो पहिला अपूर्णांक आहे पहिल्या अपूर्णांकाला दुसऱ्या अपूर्णांकाच्या गुणाकार व्यस्ताने गुणणे आहे। तर बघा मुलांनो जसं इथे आपल्याला 6/7 भागीला 5/4 असं करायचं होतं। तर आता भागत आहोत तर आपण याचा काय करू शकतो मुलांनो, 6/7 मध्ये याला भागत आहोत तर याचा आपण इथे गुणाकार करूया। गुणाकार व्यस्त म्हणजे 4 वर जाईल आणि खाली 5 येईल, म्हणजे अंशाच्या आणि छेदाच्या स्थानाची काय होईल मुलांनो, अदला बदली होणार आहे। म्हणजेच बघा आपलं उत्तर किती येणार आहे, 6×4 येणार आहे। 6×4 छेदामध्ये 7×5 म्हणजे तिथे 6×24 येईल मुलांनो आणि 7×5 शाबाश 7×5 म्हणजे उत्तर काय आलेलं आहे, 24/35। दशांक अपूर्णांकाचा भागाकार करताना हीच रीत वापरायची आहे। आता हीच रीत आपण दशांक अपूर्णांकाचा भागाकार करताना सुद्धा हीच रीत वापरायची आहे मुलांनो। उदाहरण बघूया मुलांनो। उदाहरणामध्ये बघा 17.5 भागीला 5 म्हणजेच बघा 17.5 भागीला 5 करायचं आहे मुलांनो। तर इथे बघा आपण काय करूया, इथे आहे 17.5 भागीला 5 करायचं आहे। म्हणजेच याला बघा आपण मुलांनो कसं लिहिलेलं आहे, पॉइंट आहे तो आपण इकडे केलेला आहे, म्हणजे आपण छेदामध्ये किती लिहूया, 10 लिहूया आणि इथे भागाकारचा आपण गुणाकार करूया म्हणजे 1/5 होईल। कसं 1/5 झालं, कारण भागाकारचा आपण गुणाकार केला म्हणजे ही जी संख्या आहे 5 ही छेदस्थानी जाईल। त्याच्यानंतर बघा मुलांनो आपण आता याचा गुणाकार करूया म्हणजे 175 आहे आणि इथे 10×5 आहे। तर बघा आता आपण 5 ने याला भागूया मुलांनो। बघा 175 ला आपण आता 175 आलेलं आहे आपलं 175 आणि इथे आपण मुलांनो आता 10 ने आपण भागूया, 5 ने भागूया। तर बघा आता 5 ने भागल्यावर काय येते मुलांनो, तर बघा 5चा जो पाडा आहे तो म्हणायचा आहे आपल्याला 5×1 5, 5×2 10, 5×3 15। व्हेरी गुड। 5 घेतलं तर मोठा होणार आहे 17 पेक्षा, म्हणून 5×3 15 अगदी बरोबर। मग आता 7मधून 5 गेले मुलांनो, 2 राहणार आहे आणि इथे 0। मग बघा हे जे 5 आहे हे खाली येणार आहे। आता बघा 25, 5च्या पाड्यामध्ये 25 येते का मुलांनो, अगदी बरोबर। 5×5 25 बाकी आलेली आहे 0, म्हणजेच आपण इथे लिहू शकतो की 5×1 5, 5×25 5×35 म्हणजे इथे उत्तर येणार आहे 35। समजा 5 ने 175 ला भागल्यावर आणि खाली येणार आहे 10 हे उत्तर आलेलं आहे। मग बघा इथे 10 उत्तर आलेलं आहे तर याला आपण असं लिहू शकतो, इथे शून्याची इथे 1 नंतर 0 आहे म्हणजे हा जो पॉइंट आहे हा 1च्या नंतर इथे मदत देऊ म्हणजे उत्तर आपलं येणार आहे 3.5। जसं आपण बघितलेलंच आहे की काय केलं आहे आपण, दशांक अपूर्णांकाच्या भागाकारमध्ये
आपण पाहिलं आहे की अपूर्णांकाचा भागाकार करताना पहिल्या अपूर्णांकाचा दुसऱ्या अपूर्णांकासोबत काय होतो मुलांना, गुणाकार व्यस्त होतो. आपण हे उदाहरण सोडवून बघितलेलं आहे. दुसरं पण उदाहरण आपण बघितलेलं आहे. दुसऱ्या उदाहरणामध्ये बघा मुलांना काय आलं होतं आपलं 175. आता सोडवलेलं आहे हे 175 एक 175. बघा मग इथे 5 ने भाग दिला, 5 35 आलं, म्हणजे 35 एक 35 छेद 10. आता याचं आपण 3/5 का बरं 3/5 आला, 1च्या समोर 1 शून्य आहे म्हणून आपण इथे एक संख्येनंतर आपण पॉइंट देऊया. दुसरं उदाहरण बघूया. आता मुलांना आपण दुसरं उदाहरण बघूया. 4.8 भागीला 2.4 असं हे भागाकार दिलेला आहे मुलांना. तर याच्यामध्ये बघा काय करूया आपण, 4.8 भागीला 2.4 असा हा भागाकार करायचा आहे. तर आपण 4 पूर्णांक आपण याचं काय करायचं, हे चिन्ह काढून घ्यायचं म्हणजे 48 होईल. 48 कसं झालं, एक पॉइंटने तिकडे जाईल म्हणजे खाली आपल्याला छेदामध्ये 10 करावं लागेल. हे आपण रीत मध्ये शिकलेलो आहोत. तसंच इथे भागीला 24 करायचं आहे, तर इथे खाली सुद्धा आपल्याला 10 द्यावं लागेल कारण एक मी पॉइंट इकडे शिफ्ट करत आहोत. तर मग 1 शून्य द्यायचा. त्याच्यानंतर मुलांनो आपण आता बघा इथे 48/10 आणि भागणे म्हणजेच काय आहे, त्याच्या गुणाकार व्यस्ताने गुणणे आहे. आपण याचा गुणाकार व्यस्त करूया म्हणजे 10 वर जाईल आणि खाली मुलांनो 24 येणार आहे. म्हणजेच बघा इथे जे उत्तर आहे ते कसं येणार आहे मुलांनो, हे कट होईल म्हणजे 48/24. इथे जे मुलांनो हे जे सांगितलेलं आहे हे थोडंसं चुकलेलं आहे मुलांना उत्तर. असं उत्तर येणार नाही. त्याची जी क्रिया आहे ती कशी करायची आहे मी पुन्हाहून समजावून सांगते तुम्हाला. बघा आपला प्रश्न काय होता, 4.8 भागीला 2.4. मग आपण इथे काय केलं होतं, चिन्ह काढला म्हणून 48/10 केलं होतं मुलांनो. आणि इथे भागणे म्हणजे गुणाकार करूया, सॉरी आधी आपण इथे भागाकारच ठेवूया. आणि इथे 24 आपल्याला हा दशांश चिन्ह काढायचं आहे म्हणजे 24/10 करूया मुलांनो. म्हणजे इथे काय होणार आहे मुलांनो, आपलं इथे होणार आहे 48/10. इथे भागणे म्हणजेच गुणाकार होते म्हणजे इथे 10 येईल मुलांनो आणि इथे येणार आहे 24 येणार आहे. मग आता बघूया मुलांनो, इथे 10 हे कॅन्सल होणार आहे म्हणजे तिथे 48/24 राहणार आहे. आणि आपल्याला माहित आहे 24 दुने मुलांनो, 24 दुने 48 म्हणजे जे उत्तर आहे ते आपलं किती आलेलं आहे मुलांनो, 2 उत्तर आलेलं आहे. आता आपण बघूया मुलांनो गणित गंमत. सलमा मला कोणतेही एक 3 अंकी संख्या सांग. तर मुलांनो तिने विचारलेलं आहे की कोणती एक 3 अंकी संख्या सांग. मग तो म्हणते ठीक आहे 1,527. तर बघा आता त्या संख्येला तू प्रथम 7 ने गुण. बघा सलमाने एक 3 अंकी कोणती संख्या विचारली होती, मग त्यांनी सांगितलेलं आहे 527. मग काय म्हटलेलं आहे, त्या संख्येला तू प्रथम 7 ने गुण. 7 ने याला गुणायचं आहे आणि आलेल्या गुणाकाराला 13 ने गुण. मग जे उत्तर येईल मुलांना त्याला 13 ने गुणायचं आहे आणि परत आलेल्या गुणाकाराला मग 11 ने गुण. तर बघा इथे सलमाने सांगितल्याप्रमाणे एक 3 अंकी संख्या घेतली, इथे जसं 527 घेतली आहे. त्याला प्रथम मुलांनो 7 ने गुणूया आणि 7 ने गुणल्यावर जे उत्तर येईल तर आलेल्या त्या गुणाकाराला पुन्हा आपल्याला 13 ने गुणायचं आहे. परत आलेल्या गुणाकाराला मग 11 ने गुणायचं आहे. तर आपण करून बघूया मुलांनो. आता 527 गुणीला प्रथम आपण कितीने गुणूया, 7 ने गुणूया. तर चला पटापट मुलांना 7चा फाडा सांगा. 7 7 49 होईल म्हणजे 9 लिहिलेले आहेत. हातचे 4 वर देऊया. 7 दुने 14 होणार आहे मुलांनो. 14 मध्ये 4 गेले 15 16 17 18 राहणार आहे. 18चे 8, हातचा आला 1. मग बघा 7 5 मुलांनो 35 होणार आहे. 35 मध्ये हे 1 मिळवले तर 36 येणार आहे. बघा आपण प्रथम त्याला 7 ने गुणलं. 7 ने गुणल्यावर जे उत्तर आलं त्याला पुन्हा मुलांनो
सांगितल्याप्रमाणे आपण आता 13 ने गुणूया. बघा इथे 13 ने गुणूया. 13चा पाढा तुम्हाला येत असेल तर डायरेक्ट आपण गुणूया, किंवा मग 3 ने गुणावं लागेल आणि मग 1 ने. तर बघा 9 तिरी किती होईल मुलांनो? 9 तिरी 27 चे 7, हातचे आले 2. 8 तिरी, व्हेरी गुड, 8 तिरी 24, 25 26 चे 6, हातचे आले 2. 6 तिरी 18, 18 मध्ये 2 टाकले 19 20, हा 0, हातचे आले 2. 3 तिरी 9, 9 मध्ये 2 टाकले तर 11. मग आता मुलांनो आपण कशाने गुणूया? आता आपण 1 ने गुणूया मुलांनो. 9 1 9 होणार आहे मुलांनो. 8 1 8, 6 1 6 आणि 3 1 3. आता यांची मुलांनो आपण बेरीज करूया. बघा 7 6 आणि 9 किती होणार आहे मुलांनो? 9 मध्ये 6 मिळवा, 15 होणार आहे मुलांनो. 15चे आपण 5 लिहूया आणि इथे 1 देऊया. मग 8 अधिक 1 9 होणार आहे. 6 आणि 1 7 होणार आहे. 3 आणि 1 4. म्हणजे जे आपल्याला उत्तर येणार आहे मुलांनो, ते उत्तर किती आलं आहे? 47, म्हणजे 47,957 हे उत्तर आलेलं आहे मुलांनो. मग 13 ने गुणल्यावर जे उत्तर आलं, परत ह्या गुणाकाराला 11 ने गुणायचं आहे मुलांनो. आता याला आपण 11 ने गुणूया. म्हणजे बघा 11 साथी 11चा पाढा तर खूप सोपी आहे, सगळ्याच मुलांना तुम्हाला येत असेल. मग सांगा 11 साथी मुलांनो, व्हेरी गुड. 11 साथी 77 चे 7, हातचे आले 7. 11 पाची 55, 55 मध्ये 7 टाकले तर 62 होईल मुलांनो. बघा 55 56 57 58 59 60 61 62 चे 2 लिहूया, हातचे इथे 6 देऊया. मग बघा 11 9 मुलांनो, 11 9 99 होणार आहे. आणि मग 99 मध्ये आपण 6 मिळवूया तर किती होणार आहे मुलांनो? 105 होणार आहे. मग इथे 5 टाकूया, हातचे आपले 10 राहतील मुलांनो. मग 11 साथी 77 आणि 77 मध्ये 10 टाकले तर किती होणार आहे मुलांनो? 87 होणार आहे. मग इथे पुन्हा हातचे 8 राहील आणि 11 चौ 44, 44 मध्ये 8 टाकायचे. 45 46 47 48 49 50 51 52. 11 चौ 44, 44 मध्ये 8 टाका. 44 45 46 47 48 49 50 51 52. म्हणजे बघा उत्तर किती आलं? बघा उत्तर तुम्हाला दिसत असेल किती आलेलं आहे? 527,527. म्हणजे 5,27,527 हे उत्तर आलेलं आहे. बघूया यांचं आता स्टेप समोर आपण. बघा सारखंच उत्तर आलेलं आहे मुलांनो. किती उत्तर आलेलं आहे? 527,527. म्हणजेच 5,27,527 हे उत्तर आलेलं आहे. तर बघा गंमत अशी आहे की आता जर तू 346 ही समजा 3 अंकी संख्या सांगितली आणि त्याला प्रथम 7 ने गुणले आणि मग आलेल्या गुणाकाराला समजा 13 ने गुणले आणि परत आलेल्या गुणाकाराला समजा 11 ने गुणले, तर उत्तर मुलांनो किती येणार आहे? बघा काय फरक दिसत आहे. जी संख्या आहे ती सेम तीच येणार आहे. म्हणजे बघा 346 ला आपण गुणलं तर 3,46,346 म्हणजे ती संख्या जशाची तशी येणार आहे. आणि इथे सुद्धा आपल्याला बघा जेव्हा सलमानी एक संख्या घ्यायला लावली होती तर आपण बघा काय फरक दिसत आहे मुलांनो. आपण ही संख्या घेतली होती 527 घेतले होते. उत्तर मध्ये बघा 527 आणि 527 जशाच्या तसं उत्तर आलेलं आहे. सगळी आकड्यांची गंमत आहे. पहिले म्हणजे आपण असं कोणतेही 3 अंकी तुम्ही एक खेळ खेळून बघा मुलांनो. कोणती पण 3 अंकी संख्या घ्या, प्रथम त्याला शाबाश 7 ने गुणा, आलेल्या गुणाकाराला 13 ने गुणायचं, मग पुन्हा जो आलेला गुणाकार आहे त्याला 11 ने गुणा. उत्तर बघा सारखंच येते. आणि हे नक्की तुम्ही करून बघा मुलांनो, तुम्हाला नक्की मजा येईल. म्हणून इथे पण बघा 346 घेतलं तर त्यांना सेम त्या प्रोसेसनी केलं तर उत्तर
346 म्हणजे 3,46,346 असे येईल. म्हणजेच जी संख्या तीन संख्या आपण सांगतो, जी 3 अंकी आपण संख्या सांगतो, तीच संख्या 2 वेळा लिहिली की उत्तर आपल्याला मिळते. म्हणजे पहिले 7 नी, मग 13 नी आणि मग 11 नी गुणल्यावर जी कोणती 3 अंकी संख्या सांगते तीच पुन्हा 3दा लिहायची, ते आपलं उत्तर राहील. आता बघा सारांश बघूया मुलांनो. सारांश ह्या पाठाचा मीन्स आपण ह्या पाठामध्ये काय शिकलेलो आहोत, तर आपण या पाठामध्ये आपण दशांक अपूर्णांकाची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, व्यवहारी अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात व दशांक अपूर्णांकाचे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर कसं करतो हे सुद्धा आपण शिकलेलो आहोत. आणि संख्या रेषेवर दशांश अपूर्णांक कसे दाखवतात या सगळ्या विषयांचा आपण ह्या प्रकरणामध्ये अभ्यास केलेला आहे मुलांनो. तर आज आपण त्याचा सराव करूया. तर मुलांनो सराव करूया आणि सरावाचा नक्कीच आपल्याला फायदा होईल. आणि इथे सरावामध्ये आपल्याला काही प्रश्न दिलेले आहेत मुलांनो. तर बघा पहिला प्रश्न बघूया. मीटर, सेमी म्हणजे मीटर आणि सेंटीमीटर ही एकके असलेली उदाहरणे सोडवताना अपूर्णांकात डॅश दशांश स्थळे वापरलेली असतात. बघा आपण अभ्यासामध्ये बघितलं होतं की मीटर, सेंटीमीटर आणि आपण किलोग्राम वगैरे हे सुद्धा आपण बघितलेलं होतं. तर तुम्ही सांगा मुलांनो, मीटर आणि सेमी ही एकके असलेली उदाहरणे सोडवताना अपूर्णांकात आपण 2 दशांक स्थळे वापरतो मुलांनो, की अपूर्णांकात 3 दशांश स्थळे वापरलेली जातात? तर अगदी बरोबर मुलांनो, तेव्हा आपण 2 दशांश स्थळे वापरलेली जातात. म्हणजेच लक्षात ठेवा मुलांनो, मीटर, सेमी ही एकके असलेली उदाहरणे सोडवताना अपूर्णांकात 2 दशांश स्थळे वापरलेली असतात. आता आपण प्रश्न दुसरा बघूया. प्रश्न दुसरा आहे, पाऊण किलोग्राम म्हणजे डॅश ग्राम. तर पाऊण किलोग्राम म्हणजे किती डॅश मुलांनो? आपण अभ्यासात पाऊण किलोग्राम, किलोग्राम, अर्धा किलोग्राम, 3 पाव हे सगळं बघितलेलं आहे. तर पटकन उत्तर सांगा. पाऊण किलोग्राम म्हणजे 250 ग्राम येईल मुलांनो की 750 ग्राम येणार आहे? पर्याय क्रमांक 2 म्हणजे पाऊण किलोग्राम म्हणजे 750 ग्राम. आपलं उत्तर अगदी बरोबर आहे मुलांनो. आता आपण बघूया तिसरा प्रश्न. 451 या संख्येत 4 ची स्थानिक किंमत डॅश आहे. तर मुलांना बघा 451 बघितले, तर याच्यामध्ये 4 ची स्थानिक किंमत किती आहे मुलांनो? एकक, दशक, शतक. शतक स्थानी आहे. म्हणजे बघा 4/10 आहे की 400 आहे? अगदी बरोबर सांगितलं मुलांनो, 400. आपलं तुम्ही सांगितलेलं उत्तर अगदी बरोबर आहे. आता आपण बघूया 400 कशी आली माहित आहे तुम्हाला? एकक, दशक, शतक, म्हणून इथे 400 ही किंमत आलेली आहे. प्रश्न चौथा बघूया मुलांनो. प्रश्न चौथ्यामध्ये काय आहे? 352.02 म्हणजे 352.02 या संख्येत 5 ची स्थानिक किंमत किती आहे मुलांनो? तर बघा 5 हे घेतलं आहे, तर म्हणजे काय पूर्णांकच्या आधीची संख्या आहे. तर इथे 2 ची विचारली असती तर एकक झाली असती आणि 5 ची किती येईल मुलांनो? एककच्या नंतर दशक. समजा इथे 3 ची स्थानिक किंमत विचारली असती तर मुलांनो अगदी बरोबर शतक आलं असतं. म्हणजेच 352.02 या संख्येमध्ये 5 ची स्थानिक किंमत ही किती आहे मुलांनो? 50 आहे. कारण एकक आणि दशक म्हणजे 1 0 येईल, म्हणजेच 50 आहे. आपण 50 वर क्लिक करूया आणि मुलांना आपलं उत्तर अगदी बरोबर आहे मुलांनो. आता आपण पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 5 बघा. 3/5 चा दशांश अपूर्णांक किती आहे? 3/5 चा दशांश अपूर्णांक मुलांनो पटकन सांगा तुम्ही. बघा आपण 3 ला 5 ने भागलं तर किती त्याचा दशांश अपूर्णांक येणार आहे?
अगदी बरोबर तुम्ही सांगत आहे. सांगा बघा, 2 पर्याय दिलेले आहेत. 0.6 की 0.06. 2 पर्याय आहेत बघा. 0.6 की 0.06. तर बघा याचं उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक 1. बघा आपलं उत्तर अगदी बरोबर आहे. हे तुम्हाला समजलंच असेल मुलांनो. आता आपण पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 6. 3/100. 3/100 हा व्यवहारी अपूर्णांक दिलेला आहे. त्याचा आपल्याला दशांक अपूर्णांकात करायचा आहे. दशांश अपूर्णांकामध्ये आपल्याला करायचं आहे. 3/100 हा काय आहे मुलांनो? हा आहे व्यवहारी अपूर्णांक. याचं दशांश अपूर्णांकात करायचं आहे. म्हणजे आपण याला 3 ला समजा 100 ने हे केलं तर किती उत्तर येणार आहे मुलांनो? सांगा तुम्ही पटापट. 2 पर्याय आहेत आपल्याकडे. पहिला पर्याय आहे 0.003 की 0.03. तर बघा आपण शिकलेलो आहोत मुलांनो, इथे 2 शून्य आहेत. म्हणजे इथे समोर आपल्याला काय द्यावं लागेल? 2 शून्य द्यावे लागणार आहे. बघा 3/100 हा व्यवहारी अपूर्णांक दशांक अपूर्णांकात किती राहील? तर हे उत्तर चुकीचं आहे. याचं हे उत्तर येणार आहे मुलांनो. हे उत्तर कसं आहे? चूक आहे. कारण बघा इथे 3/100 लिहिलेला आहे. आपल्याला जेव्हा व्यवहारी अपूर्णांकाचं दशांक अपूर्णांकात करायचं असेल तर आपण शिकलेलो आहोत. बघा हे 3 लिहून द्यायचे, समोर शून्य देऊन द्यायचे. 2 शून्य आहेत, इथे 2 शून्य देऊन द्यायचे आणि इथे 2 शून्य आहेत. म्हणजेच आपल्याला इथे 2 संख्यानंतर इथे पॉइंट द्यावा लागणार आहे. म्हणून आपण याच्यावर क्लिक करूया आणि उत्तर अगदी बरोबर आहे मुलांनो. आता आपण वळूया प्रश्न क्रमांक 7 कडे. 7वा प्रश्न काय आहे बघा. 27.152 हा दशांश अपूर्णांक व्यवहारी अपूर्णांक. बघा 27.152 हा दशांश अपूर्णांक व्यवहारी अपूर्णांकात आपण कसं लिहूया मुलांनो? हे सुद्धा आपण अभ्यासामध्ये शिकलेलो आहोत. 27.152 हे काय आहे? दशांश अपूर्णांक आहे. याचं आपल्याला व्यवहारी अपूर्णांकात करायचं आहे. तर आपण कसं करूया मुलांनो? आपण याचा चिन्ह काढून घ्यायचा आणि खाली 100वर किती शून्य द्यायचे मुलांनो? बघा इथे 3च्या आधी शून्य आहे म्हणून 1 2 3 इथे आपण 3 शून्य देऊया. म्हणजेच 2 पैकी आपलं कोणतं उत्तर बरोबर आहे? 27,152/100 हे उत्तर आपलं आलेलं आहे मुलांनो. आपण त्याच्यावर क्लिक करूया आणि आपलं उत्तर अगदी बरोबर आहे मुलांनो. आता आपण वळूया प्रश्न क्रमांक 8. बघा 8व्या प्रश्नामध्ये असेही प्रश्न आपण सोडवलेले आहेत. अभ्यास तुम्ही व्यवस्थित वाचा पुन्हा, म्हणजे तुम्हाला आठवेल सगळं. बघा जर 317 ला 45 ने गुणले असता उत्तर एवढं आलं, तर समजा आता आपण इथे पॉइंट दिला म्हणून 3.17 गुणिला 4.5 याचं उत्तर किती येईल? तर बघा याचं उत्तर समजा याचं उत्तर एवढं आलं तर आपण समजा 3.17 गुणिला 4.5 तर याचं सुद्धा उत्तर काय आहे? आपण रीत मध्ये बघितलेलं होतं. उत्तर जे आहे जशाचे तसंच येणार आहे मुलांनो. सॉरी तर बघा याचं उत्तर 14 म्हणजे 14,265च उत्तर येणार आहे. पण फक्त दशांश चिन्हाची जी अदलाबदली होईल, इथे बघा चिन्ह नव्हतं तर उत्तरामध्ये आपल्याला बघा चिन्ह द्यावं लागेल. तर आपण काय करूया, इथे गुणाकारामध्ये जितक्या संख्यांच्या नंतर चिन्ह दिले त्याची आपल्याला बेरीज करावी लागेल. जसं बघा इथे 1 2 नंतर आहे आणि इथे 1 नंतर, म्हणजे ह्या आकड्यांची आपण बेरीज करूया. आकड्यांची म्हणजे पॉइंट किती नंतर आहे, इथे 2 नंतर पॉइंट आहे आणि इथे 1 नंतर, म्हणजे 2 आणि 1 3. तर आपण आलेल्या उत्तराला 3 नंतर पॉइंट देऊया. म्हणजे बघा आपलं उत्तर काय राहणार आहे? 14.265. आणि हे तुम्हाला समजलं असेल मुलांनो. म्हणून आपण पर्याय क्रमांक बघा 1 वर क्लिक करूया आणि आपलं उत्तर हे
बरोबर आहे. म्हणजे कधीही आपल्याला गुणाकार आला मुलांनो, तर गुणाकाराचं जे उत्तर दिलेलं आहे आणि जे पूर्णांक संख्येचा पण समजा पॉइंटवाल्या संख्यांचाही आपण गुणाकार केला दशांश संख्येचा, तरी उत्तर सारखंच येणार आहे. फक्त आपण जे पॉइंट्स राहतात इथे बघा, पॉइंट आपण ऍड करायचं. इथे 1 2 नंतर पॉइंट होता आणि इथे 1 नंतर, म्हणजे आलेल्या उत्तरामध्ये आपण 3 नंतर पॉइंट द्यायचा. म्हणून इथे बघा 1 2 3, 3च्या आधी आपण पॉइंट दिलेला आहे. आता आपण बघूया प्रश्न क्रमांक 9. बघा 9वा प्रश्न काय आहे. 27.152 हा दशांश अपूर्णांक व्यवहारी अपूर्णांकात आता आपल्याला लिहायचा आहे. बघा असे प्रश्न आपण सोडवलेले आहेत. 27.152 याला आपण हा दशांश अपूर्णांक आहे, याला आता व्यवहारी अपूर्णांकात करायचा आहे. आपण याची पण रूल्स बघितले होते की आता याला आपण काय करूया, व्यवहारी अपूर्णांकात लिहायचं आहे. त्याचा पॉइंट आपण काढून घेऊया. पॉइंट कितीने जाईल, 1 2 3, म्हणून इथे खाली 1 लिहून घ्यायचा आणि जितक्या नंतर आपण पॉइंट हटवला आहे इथे होता आणि तो पॉइंट आपल्याला इकडे करायचा आहे. हा जो इथे पॉइंट होता मुलांनो, तो पॉइंट आपण इकडे केलाय. कितीने केलाय, 1 2 3, तेवढे शून्य इथे देऊन द्यायचे. म्हणजे उत्तर बघा आपलं कोणतं येणार आहे, हे उत्तर आणि हे उत्तर सारखं आहे. पर्याय क्रमांक 2 म्हणजे 27.152 छेद 1000 हे उत्तर आपलं येणार आहे. आपण त्याच्यावर क्लिक करूया आणि बघा आपलं उत्तर अगदी बरोबर आहे मुलांनो. आता बघा प्रश्न क्रमांक 8 बघूया. 8वा प्रश्न झालेला आहे. आता आपण 9वा प्रश्न बघूया मुलांनो. 9वा प्रश्न काय आहे बघा. 4.8 भागीला 2 करायचं आहे मुलांनो. तर बघा याचं काय येणार आहे, याला भागल्यावर बघा 24 दुने 48 येते. 24 उत्तर येणार आहे का की 2.4 येईल. तर याला आपण कसं करूया, 4.8 ला आपण असं लिहू शकतो आणि भागाकार आहे, भागीला 2 आहे, तर याला आपण गुणाकार करूया. कारण भागणे म्हणजेच काय होते मुलांनो, गुणाकार व्यस्त, म्हणून गुणाकार 1/2 येणार आहे. मग आपलं जे उत्तर येणार आहे मुलांनो ते किती येणार आहे, 2.4 उत्तर आपलं येणार आहे. आणि आपण असंही भागलं तरी उत्तर, कारण 24 दुने 48 येते. म्हणजे आपलं उत्तर काय आलं होतं बघा, आपण 24/10 हे उत्तर आपलं येणार आहे. पुन्हा एकदा सांगते मुलांनो, बघा लक्ष देऊन बघा, असे प्रॉब्लेम्स आले, इथे जागा बरोबर झाली नव्हती. बघा आता आपल्याला हे सोडवायचं आहे. तर 4.8 भागीला 2 बरोबर किती येणार आहे हे आपल्याला उत्तर काढायचं आहे मुलांनो. त्याला आपण कसं लिहूया, 4.8 भागीला 2. तर भागणे म्हणजेच काय होते मुलांनो, गुणाकार व्यस्त होते. तर आपण बघा याला व्यवहारी अपूर्णांकात लिहूया. हा पॉइंट इकडे 1 ने हटवला म्हणजे छेदामध्ये 10 करूया आणि इथे 2 आहे त्याचा गुणाकार व्यस्त होईल म्हणजे 1/2 येईल. कारण छेदाची आणि अंशाची इथे अदला बदली होईल. मग बघा इथे काय होईल मुलांनो, 2 आणि 24 दुने 48 होईल. म्हणजे आपल्याला काय उत्तर मिळालं, 24/10 मिळालेलं आहे. तर यालाच आपण पॉइंट इकडे करायचा आहे म्हणजे 2.4 म्हणजे 2.4 हे उत्तर येणार आहे मुलांनो. तर अशा प्रकारचे समजा प्रश्न तुम्हाला आले तर व्यवस्थित तुम्ही सोडवा. जितका जास्त तुम्ही सराव कराल तितकं तुमचं परफेक्ट होईल मॅथ्स आणि तुमच्या चुका होण्याची संभावना कमी राहील मुलांनो. म्हणजे आपलं उत्तर आहे 2.4, 2.4. बघा आपण 2.4 वर क्लिक केलेलं आहे आणि उत्तर आपलं अगदी बरोबर आहे. तर मुलांनो आता आपला शेवटचा प्रश्न आहे. शेवटचा प्रश्न बघूया. 2.6 गुणिला 3. तर 2.6 गुणिला 3 केलं मुलांनो. तर इथे बघा 2.6 गुणिला 3 केल्यावर याचं बघा 3चा फाळा साइन तिरी किती होईल मुलांनो,
साइन 18 8, हातचाला 1, 3 दुने 6, 6 आणि 1 7 म्हणजे 78, 78 उत्तर आलं. पण इथे जो दशांक आहे, हा पॉइंट आहे, हा 1 नंतर आहे, म्हणून इथे 1 नंतर पॉइंट आपण देऊया. म्हणजे आपलं जे उत्तर आहे 7.8 हे उत्तर आपलं अगदी बरोबर आहे मुलांनो. म्हणजे आपण पर्याय क्रमांक 2 वर क्लिक करूया आणि आपलं हे उत्तर अगदी बरोबर आहे. तर मुलांनो, इथे आपला आता सराव आजचा संपलेला आहे. दशांश अपूर्णांकाचा इथे सराव आपला संपलेला आहे. इथे आपण 10 ही वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणे बघितलेली आहे आणि नक्कीच मुलांनो, तुम्हाला हे जे प्रश्नाचे जे आपण सराव केलेला आहे त्याचा नक्कीच फायदा होईल मुलांनो.